पण ती कोणाला काही सांगत नव्हती. ती तिचे नातेवाईक बहिणीचे ती तिची विचारपूस करत होते. तरी पण ती कोणाला काही सांगत नव्हती. असं तिला कळल्याच्या नंतर तिचे आई आणि तिचे वडील हे तिचे खूप जवळचे माणूस होते. म्हणून तिला विश्वासात घेतलं. त्या 3-4 दिवस जी खूप काळजी घेतली. तिला हाताने चारलं, तिच्या डोक्याची मालिश केली. बापाने सुद्धा काळजी घेतली. असं केल्याच्या नंतर आईने विश्वासात घेतल्याच्या नंतर आईने विचारलं, की "तुझ्याबरोबर काय झालेलं आहे? मला नीट सांग." असं म्हणल्याच्या नंतर आपले नातेवाईक जे आहेत, ते 3 पोरांची नावं तिने सांगितली. "त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, बलात्कार केला, मला गोव्याला नेलं आणि असं आणि तसं केलंय." असं कळल्याच्या नंतर तिच्या आईचं टाळकं सटकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते नातेवाईकांचं नाव कळल्याच्या नंतर ते लोकं शॉक होतात आणि तिची आई ते नवऱ्याला सांगते. नवऱ्यापासून बहिणीला कळतं. तसं सगळं नातेवाईकांना कळतं. ते कळल्याच्या नंतर नातेवाईक म्हणतात, की जाऊन पोलिसांना कंप्लेंट करू. कंप्लेंट केल्याच्या नंतर ते 3 पोराला